आणि खऱ्या अर्थाने रस्ते ज्यांचे चांगले आहेत ते, आणि आम्ही आता मुंबई गोवा आज ऍक्सेस कंट्रोल रस्ता आपण करतोय, म्हणजे ग्रीन फील्ड रोड, अनेक रस्ते आपण जवळपास 5000 किलोमीटरचे रस्ते आपण ऍक्सेस कंट्रोल करतोय. कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही कोपऱ्यात जायचं असेल तर केवळ 6 ते 7 तासामध्ये माणूस पोहोचला पाहिजे. अशा प्रकारचं आपण काम या ठिकाणी करतोय. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की पायाभूत सुविधा आणि त्याबरोबर पर्यावरण असेल. आज आपला सकाळीच आपला कार्यक्रम होता, गव्हर्नर आणि आपले भूपेंद्र यादवजी पर्यावरण मंत्री आले होते. कारण आपल्याला पर्यटनासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये 720 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे आणि काही देश तर पर्यटनावर चालतात, आणि आपलं राज्य जे आहे 720 किलोमीटर. आता इकडे परवाच्या आपण गेल्या आठवड्यामध्ये प्रताप सरनाईक यांच्याकडे उद्घाटन केलं त्या खाडीच्या बाजूला वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट. तर तिथे बघितलं आपण तर अर्बन फॉरेस्ट केलंय, तिथे टुरिस्ट येतील, तिथे त्याचा आनंद घेतील. आणि म्हणून हे सगळं जे आहे हे आपण खऱ्या अर्थाने जे करतोय ते मोठ्या प्रमाणावर त्याला एक फोकस करायला लागेल. आपल्याला पोटेन्शियल आहे सगळं, परंतु त्याला आपल्याला फोकस काम करायला लागेल. आणि म्हणून जे तुम्ही त्याच्यामध्ये अफोर्डेबल हाऊसिंग आहे, आयटी एनेबल्ड सर्व्हिसेस आहे, इंडस्ट्री 4.0 आहे, एन्व्हायरमेंट आहे, एम्प्लॉयमेंट आहे, टुरिझम आहे, हे सगळे जे आहेत आपले ग्रोथ ड्रायव्हर्स आहेत. आणि म्हणून या ठिकाणी जी काही वर्गवारी आपण केलेली आहे प्रकल्पांची, प्लॅटिनम गोल्डन अशी वर्गवारी केली आहे, त्यामुळे विकासाचा स्पीड जो आहे आपल्याला गाठता येईल. आणि म्हणूनच विकासाच्या कामामध्ये आपण स्पीड ब्रेकर टाकणारे नाहीये, आपण स्पीड ब्रेकर काढणारे आहोत. आणि विकासाला चालना देणार आपलं सरकार आहे. आणि म्हणूनच आपण पाहिलं की आज ठाण्यामध्ये धोकादायक इमारती ज्या होत्या क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आपण आज सुरू केल्या. कोणाला वाटलं नव्हतं की ठाण्यातल्या धोकादायक इमारतींचा विकास होईल, परंतु 15 वर्ष आपण त्याला आंदोलन केलं, फाईट केली आणि क्लस्टर डेव्हलपमेंट मंजूर करून घेतलं. आणि आता सिडको आणि ठाणे महापालिका आणि आता महापालिका पण येईल, सिडको आणि ठाणे महापालिका यांनी काम सुरू केलंय. मला वाटतं 4-5 इमारतींचं काम सुरू झालं. काही लोकांना वाटत होतं क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणजे फक्त स्वप्न आहे, परंतु ते आपण सुरू केलं. मगाशी आपण म्हणालात की सर्वांना घरं, ही एसआरएस जे आहे स्कीम, या एसआरएस स्कीम ज्या आहेत या रखडलेल्या आपल्याला सुरू कराव्या लागतील. जसं मुंबईमध्ये रमाबाई नगर आपण सुरू केलं, म्हणजे एसआरए आणि एमएमआरडीने मिळून हे पहिल्यांदा झालं. 17,000 घरांचं प्रकल्प आपण सुरू केलेला आहे. त्यामुळे सर्वांना घरं हे आपल्या जे उद्दिष्ट आहे आणि सर्वांना घरं देऊ, नोकऱ्या देऊ, उद्योग वाढवू, ग्रीन शहर करू. आज मोठ्या प्रमाणावर आपण झाडं, किती झाडं लावली आपण कमिशनर? 1.25 लाख झाडं ठाण्यामध्ये. मी त्यांना सांगितलं तुम्ही मोठ्या प्रमाणावर झाडं लावली पाहिजे, कारण तुम्ही पर्यावरणाचं सांगितलं की किती ते आता तापमानाचं काळ युग गेलाय, आता बर्निंग युग सुरू झालेला आहे. आज 48-50% डिग्री, दिल्लीला 52% डिग्री झालं, आपल्या महाराष्ट्रामध्ये 48 डिग्री सेल्सिअस तापमान वाढू लागलं. आणि त्यामुळे आपल्याला पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल. उद्या समुद्राचं लेवल वाढेल, ग्लेशियर वितळतील आणि मोठ्या प्रमाणावर आपल्याला या संकटाला तोंड द्यावं लागेल, कारण धोक्याची घंटा वाजलेली आहे. आणि मोठ्या प्रमाणावर मी सांगत असतो की आपल्याला वृक्ष लागवड करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आपण 21 लाख हेक्टरमध्ये बांबूची लागवड करतो. बांबू हा लोकांनी दुर्लक्षित केला होता, परंतु आज त्याच्यामुळे ऑक्सिजन ज्यादा 20 का 25% ऑक्सिजन ज्यादा मिळतो, कार्बन डायऑक्साईड जास्त शोषून घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणजे सगळं जे आहे आज पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आपण काम केलं पाहिजे. आदरणीय मोदी साहेबांनी देखील हे जे काही स्वप्न पाहिलेलं आहे देशाला आर्थिक महासत्तेकडे नेण्याचं,
ते खऱ्या अर्थाने अचीव्ह करायचं असेल तर जे नीती आयोगाचे रिपोर्ट जो आहे आणि त्याला मित्रांनी जे काही दिशा देण्याचं काम केलेलं आहे ते खऱ्या अर्थाने आपल्याला करायचं असेल तर याला फोकस काम करायला लागेल आणि त्याच्यावर पूर्णपणे तुम्ही जे काही आज चर्चासत्रामध्ये निर्णय घेतलेले आहेत म्हणजे हे दर महिन्यामध्ये ही बैठक झाली पाहिजे. आपल्याकडे $300 बिलियन 2030 पर्यंत करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. तेवढं पोटेन्शियल आपल्याकडे आहे आणि म्हणून ठाणे जिल्ह्याची सध्या असलेली $48 बिलियन अर्थव्यवस्था ही 2030 पर्यंत किती 150 व्हायला पाहिजे. 150 बरोबर ना. तर ते मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणावर आपण तो टप्पा गाठू शकतो. ठाण्याचा आता जीडीपी 7.30% आहे. तो आपल्याला किती 20.5 वर घेऊन जायचा आहे. त्यामुळे हे सगळं पोटेन्शियल आहे. परंतु हे करायचं असेल तर आपल्याला हे सगळं जी टीम आहे हे टीमवर्क जे आहे आपलं टीमवर्कने काम चांगलं केलं पाहिजे. त्यासाठी एक वॉर रूम आपण तयार करा. या वॉर रूम मध्ये बैठक घ्या. दर महिन्यातून एक बैठक घ्या आणि या बैठकीमध्ये आपण जे काही अनेक विभाग आहेत त्यांना सोबत घ्या. त्याचा मी काही उल्लेख पूर्ण करत नाही परंतु या सर्वांना सोबत घेऊन आज जर आपण दर महिन्याला बैठक घेऊन त्याचा आढावा घेतला आणि तो आढावा घेऊन आपण जर पुढे गेलो आणि दर महिन्याला मला सांगा तुम्हाला काय अडचण आहे त्याच्यामध्ये तिकडे आपल्याला ते करता येईल. कारण शेवटी आतापर्यंत आमच्या ठाणेकरांना किंवा ठाणे जिल्ह्यातल्या लोकांना माहित नव्हतं की ठाण्यात काय पोटेन्शियल आहे. ठाणं किती पुढे जाऊ शकतं. म्हणजे आपण मुंबई आपली आर्थिक राजधानी आहे. मुंबई इंटरनॅशनल शहर आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे आणि ते नक्कीच इथे जगातले सगळे जगभरातले लोक येतात. त्यामुळे मुंबई देखील आज आपण मोठ्या प्रमाणावर मुंबईमध्ये चांगले रस्ते करतोय, सुशोभीकरण करतोय, त्या ठिकाणी ग्रीन कव्हर वाढवतोय, आरोग्य सुविधा देतोय. तसंच आपण ठाण्यामध्ये जे आहे ठाण्यामध्ये एवढं पोटेन्शियल आहे. फक्त आपल्याला ते व्यवस्थित त्याचा वापर केला पाहिजे आणि त्याचं खऱ्या अर्थाने जर विकास करायचा असेल तर मला वाटतं मुंबई आणि एमएमआर जे म्हटलंय की खऱ्या अर्थाने हे महाराष्ट्र देशाचं ग्रोथ इंजिन आहे. तसं महाराष्ट्राचं ग्रोथ इंजिन परदेशीचं एमएमआर आहे. बरोबर ना. एमएमआर आहे आणि म्हणूनच मेट्रो आपण केली. आता जे मेन मेट्रोचं काम सुरू आहे त्याच्यामध्ये केंद्र सरकारने आता ठाणे इंटरनल मेट्रोला पण मान्यता दिलेली आहे. त्यामुळे ठाण्यातली इंटरनल मेट्रो पण सुरू होईल. त्यामुळे ठाण्यातल्या सर्व लोकांना त्याचा बेनिफिट होईल आणि म्हणून आज जे काय आपण केलं आणि बांदेकर तुमचे जे काय प्रश्न आहेत ते नक्की त्यालाही आपण सोडू, काळजी करू नका. कारण तुम्ही अगोदर FSI इंच लढवत होता. आम्ही एवढा FSI दिला की आता तुम्हाला ते इंच लढवायची काय ते कबड, बाल्कनी आणि काय ते फ्लॉवर बेड का काय ते सगळं बंद झालं. त्यामुळे आता तुम्हाला ती काळजी नाहीये. आणखी काही विषय असतील तेही आपण सोडू. कारण शेवटी सर्वांना घरं जर द्यायची असतील जसं बाळासाहेबांनी सांगितलं 40 लाख लोकांना मोफत घरं देण्याची योजना करा. परंतु ती झाली का? नाही झाली. म्हणून आज आपण त्याला चालना देण्याचं काम केलंय. आज आपले जेवढे MMRD आहे MMRDने तर आता सुरू केलं आपल्या रमाबाई कॉलनीमध्ये MMRD आहे, सिडको आहे, MIDC आहे, म्हाडा आहे आणि इतर ज्या आपल्या शासकीय संस्था आहेत यांनी हे सगळे रखडलेले प्रकल्प टेकओव्हर करायचे आणि त्या टेकओव्हर केल्यानंतर हे प्रकल्प जे आहे हे प्रकल्प पुढे न्यायचे. त्या रमाबाई कॉलनीतल्या लोकांना 20 वर्षापासून रखडले होते. त्यांना भाडंही मिळत नव्हतं. MMRDने त्यांना भाडं दिलं, त्यांच्या हातात चेक दिला तेव्हा त्यांना विश्वास वाटत नव्हता की आमचा हा प्रकल्प होईल. त्यामुळे आपण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जसं ठाण्यामध्ये आपल्या क्लस्टर डेव्हलपमेंटला सुरुवात केली तसं मुंबईत देखील सुरुवातीला 2 लाख घरांना आपण चालना देतोय. त्यामुळे हाऊसिंग फॉर ऑल हे जे स्वप्न आहे हे पूर्ण करायचं असेल तर या सगळ्या ज्या काही रूल्समध्ये आपल्याला बदल करावे लागतील. काही ठिकाणी आपल्याला जे FSI असेल आणि काय काय विषय आहेत त्याच्यामध्ये त्याला आपल्याला
चालना द्यावी लागेल, काही बदल करावे लागतील. पण मी नगरविकास मंत्री असताना म्हाडा आणि असे यांचे अनेक प्रस्ताव माझ्याकडे आले. त्यामुळे आपण जे रखडलेले प्रकल्प होते ते आपण त्याला चालना देऊ शकलो. खऱ्या अर्थाने हे आजची जी काही कॉन्फरन्स आहे आपली, ही कॉन्फरन्स जे खऱ्या अर्थाने एक उपयुक्त ठरेल. मुंबईमध्ये आपण ठाण्यामध्ये एक मोठं हे केलं, पार्क केला ना, सिटी पार्क, सेंट्रल पार्क केला कोलशेतमध्ये. त्यामुळे ठाण्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे. ठाण्यामध्ये जे आज आपण वाहतूक कोंडी जी सामना करावा लागतोय त्याला देखील बायपास करतोय आणि बाहेरच्या बाहेरून अहमदाबादकडून येणारी वाहनं, जेएनपीटीकडे जाणारी, जेएनपीटीकडून अहमदाबादकडे जाणारी वाहनं ही शहराच्या बाहेरून जातील, त्यासाठी देखील आपण बायपास करतोय. आणि मोठ्या प्रमाणावर समुद्राचं जे पाणी म्हणालात की ब्ल्यू सी दिसला पाहिजे, खरं आहे. आणि त्यासाठी देखील आपले एसटीपी प्लांट आहेत, आपलं ट्रीटेड वॉटर गेलं पाहिजे, म्हणजे प्रदूषण मुक्त पाणी समुद्रामध्ये, खाडीमध्ये गेलं पाहिजे. आता मुंबईमध्ये मला आपल्याला सांगायला, मुंबईत सगळे लोक काम करतात की गेले अनेक वर्ष एसटीपी प्लांट नव्हते, परंतु आपलं सरकार आल्यानंतर जसं खड्डेमुक्त रस्ते, सगळ्या रस्त्याचं कॉन्क्रीट करण्याचा आपण निर्णय घेतला, तसं 7 एसटीपी ते देखील करण्याचा निर्णय घेतला. त्याचं काम सुरू झालेलं आहे. आता मुंबईतलं पाणी समुद्रात जाणारं, आज आम्ही गेलो होतो, बीच तर महापालिका स्वच्छ करते, परंतु जे पाणी आहे ते देखील पूर्णपणे शुद्ध झालेलं पाणी समुद्रामध्ये जाईल. त्यामुळे समुद्र देखील आपल्याला निळाशार बघण्याची जी उत्सुकता असते ती आपल्याला पूर्ण करता येईल. त्यामुळे मी आपल्याला एवढं सांगतो की आज आपण प्रवीण परदेशी, त्यांची सर्व टीम यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आपण जे पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल आपण वापरून खऱ्या अर्थाने नीती आयोगाने ज्या काही सूचना केलेल्या आहेत, आपलं राज्य पहिलं राज्य आहे. आपल्याकडे आपण जी इकॉनॉमिक ऍडवायझरी काउन्सिल केली, कमिटी केली आहे ना, त्यांनी देखील काही सूचना केल्या. हे पहिलं आपलं राज्य आहे की अशा प्रकारचं राज्याचा प्रगती जी झाली पाहिजे, विकास झाला पाहिजे. शेवटी जे गोल आपलं काय, सर्वसामान्य माणसाला या राज्यामध्ये सुविधा मिळाल्या पाहिजे. मला सांगायला अभिमान वाटतो की आपलं राज्य पायाभूत सुविधांमध्ये नंबर 1चं आहे, इंडस्ट्रीमध्ये नंबर 1चं आहे. आणि त्याचबरोबर कल्याणकारी योजना ज्या आहेत आपण केल्या, एकीकडे मोठे प्रकल्प केले, सगळ्यात जास्तीचे प्रकल्प आज आपले महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत. आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण केली, त्याचबरोबर युवा प्रशिक्षण योजना केली, त्याचबरोबर लेक लाडकी योजना, लखपती योजना केली. म्हणजे मुलीचा जन्म झाल्यापासून मग अगदी वयोश्री योजना आपण केली ज्येष्ठांसाठी. या सगळ्या योजना म्हणजे विकास आणि कल्याणकारी योजना याची सांगड घालण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी आज आपण जे खऱ्या अर्थाने याला चालना देण्यासाठी ही ठाणे विकास परिषद आयोजित केल्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो आणि आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. यामध्ये जे जे सहकार्य करतात, ज्यांचं योगदान आहे, ते सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.